गोलूला मी पाठवलं दाल खिचडी आणायला, ते पण रात्री 1 वाजता. पण त्याआधी नमस्कार, सुस्वागतम. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही सकाळपासून नाही तर रात्रीपासून झाली आहे, कारण मला खूप क्रेविंग होत होती दाल खिचडी खायची. मग काय, आपले बंधुराजे आहेत कशाला, पाठवली त्याला आणायला. स्विगी, झोमॅटो, झेप्टो कशाचीच डिलिव्हरी एवढ्या फास्ट नसेल तितक्या फास्ट आला तो. 15 मिनिटात घेऊन आलाय दाल खिचडी माझ्यासाठी. त्यानंतर सकाळी लेट उठले, कारण रात्री झोपलोच आम्ही 2 वाजता. सकाळी उठून पहिलं फ्रेश झाले, तोंड धुवून घेतला आणि मग आले नाश्ता करायला. नाश्त्याला आज बऱ्याच दिवसांनी उपमा केलेला, पण नेहमीसारखा झाला नव्हता. पण आता तो खावाच लागणार, कारण ऑप्शन नव्हतं काय. त्यानंतर किचनमध्ये पाणी प्यायला आले. खूप दिवसांनी हे 2 पक्षी दिसले आणि मोस्टली हे पक्षी आमच्या इथे पावसाळ्यातच येतात बरोबर. हे डोळ्याखाली जे ब्लॅक सर्कल दिसतात ना, आय डोंट नो आता यांना कशी घालवायची, पण हे कधी पण उठा कधी पण झोपा, ह्याची फळं आहेत ती. भाजी आणि डाळ होत होती, म्हटलं कालची लस्सी पिऊन घेते, घरी कोण नाहीये तोपर्यंत. खरंच कालपेक्षा खूप छान लागत होती आज. आता मिटक्या मारत खाते तर खरं, उद्या सकाळी सर्दीने घसा नाही धरला म्हणजे झालं.